कमांड्स एक्झिक्यूट होतात का? येस मॅम. येस मॅम. कोणाला इश्यू झाले काही? ठीक आहे, नेक्स्ट बघूया मग. ओके, तर काल आपण बघा इथेपर्यंत पाहिलं होतं सगळं. हे बघायचं बाकी आपलं RWX वगैरे. ठीक आहे, तर हे काय असतं एकदा बघून घेऊ. ठीक आहे, आता युजली कसं असतं की आपले जे पण फाईल्स असतात, जे पण डिरेक्टरीज असतात, त्या प्रत्येक डिरेक्टरीला काहीतरी ऍक्सेस असतो. ओके, आता आयडियल सिच्युएशन अशी असायला पाहिजे, म्हणजे आपला ऍक्सेस अशा प्रकारे दिसायला पाहिजे. RWX आणि RWX ह्याला आपण म्हणतो आयडियल सिच्युएशन. ठीक आहे, पण नेहमी असं नेसेसरी नाही राईट की सगळे ऍक्सेसेस प्रेझेंटच असायला पाहिजे. कधी कधी काही मिसिंग पण असतात. जसं बघा हे खालच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला कुठे कुठे डॅशेस दिसतात. ठीक आहे, तर आता लक्षात ठेवायचं फक्त इतकंच की हे जे RWX असतं यांचा सिक्वेन्स कधीच चेंज होत नसतो. जर समजा कोणतं काही मिसिंग आहे तर त्या ठिकाणी असे डॅश दिले जातात. असं कधीच दाखवलं जाणार नाही तुम्हाला. ठीक आहे, मग रीड करायला सोपं असतं. इतकं लक्षात ठेवायचं की यांचा सिक्वेन्स कधी चेंज होणार नाही आणि हे 3 वेळा रिपीट होत असतात, म्हणजे 3च्या सेटमध्ये हे दिलेले असतात. ओके, आता बघा हे जे R असतं ह्याला आपण म्हणत असतो रीड ऍक्सेस. जे W आहे त्याला आपण म्हणत असतो राईट ऍक्सेस. जे X आहे ह्याला आपण म्हणत असतो एक्झिक्यूट ऍक्सेस. आता रीड ऍक्सेस आहे म्हणजे काय, तुम्ही ती फाईल फक्त आणि फक्त ओपन करू शकता आणि त्याच्यात जो पण डेटा आहे, जो पण कंटेंट आहे तो फक्त आणि फक्त रीड करू शकता. ठीक आहे, तर वी कॅन से रीड ओनली ऑर एल्स व्ह्यू करू शकता असं लिहूया. जर तुमच्याकडे राईट ऍक्सेस आहे म्हणजे काय, तुम्ही त्या फाईलमध्ये जर का तुम्हाला काही डेटा वगैरे चेंज करायचं असेल, जर नवीन काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर ते राईट ऍक्सेस असेल तर आपण करू शकतो. सो वी कॅन से मॉडिफाय. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला एक्झिक्यूट ऍक्सेस असतो तेव्हा आपण ती फाईल मग कॉपी करू शकतो, पेस्ट करू शकतो. समजा आपल्याला डिलीट करायचं, डिलीट करू शकतो. जर समजा कोडवाली फाईल आहे तिला कंपाईल वगैरे करायचे तर ते आपण एक्झिक्यूट ऍक्सेसने करू शकत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याकडे हे रीड, राईट आणि एक्झिक्यूट ऍक्सेसेस डिफाईन्ड असतात. इथेपर्यंत काही क्वेश्चन आहेत का? नो मॅम. ठीक आहे, आता बघा RWX काय हे तर समजलं, पण हे 3 वेळा का देतात? एक वेळा असतं तरी पण आपल्या फाईलचे ऍक्सेस आपण समजून घेऊ शकलो असतो. ठीक आहे, तर आता हे बघूया की 3 वेळा का डिफाईन केलं जातं. ठीक आहे, पहिला सेट, हा दुसरा सेट आणि हा तिसरा सेट. जो पहिला सेट असतो तो असतो आपला युजर किंवा ओनर साठी. ठीक आहे, जो दुसरा सेट असतो तो असतो आपल्या ग्रुपसाठी. जो थर्ड सेट आहे तो असतो अदर्स साठी. आता आपण कसं समजणार की ओनर कोण आहे, ग्रुप कोण आहे, अदर्स कोण आहे? ओके, तर एक एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा आपल्याकडे एक फाईल आहे a.txt आणि ही फाईल मी क्रिएट केली. सो वी कॅन से इज क्रिएटेड बाय शार्पनर. ओके, आता बघा जेव्हा पण आपण कोणती वस्तू विकत घेतो ऑर एल्स आपण त्याला क्रिएट करतो तर आपण काय असतो, त्या पर्टिक्युलर गोष्टीचे ओनर असतो. ओके, तर इथे पण अशी सिच्युएशन असते की जर आपण कोणती फाईल क्रिएट करतोय, कोणती डिरेक्टरी जर क्रिएट करतोय तर आपण त्याचे ओनर्स असतो. ओनर किंवा मग युजर म्हणून याला रेफर केलं जातं. ओके, समजा आता लेटर पॉइंट ऑफ टाइम मी काय केलं की हे जे a.txt फाईल आहे ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी नोट्स बनवले. ओके, आणि ही नोट्सची फाईल तुमच्या बॅच मध्ये शेअर करून दिली. सो वी कॅन से a.txt इज नाउ शेअर्ड विथ 16 एप्रिल इव्हनिंग बॅच. ठीक आहे, आता आपल्या बॅच मध्ये जितके पण लेट्स अज्युम 130 लोक आहेत, तर हे 130 चे 130 लोक माझ्या फाईलसाठी ह्या अदर्स सेक्शन मध्ये फॉलो होत असतात. ठीक आहे, आता जेव्हा पण आपण कोणती फाईल जनरेट करतो आपण त्याचे ओनर असणार. जगभरातून कोणत्याही लोकेशन वरून कोणतीही व्यक्ती आपण जर क्रिएट केलेली फाईल बघत असेल तर तो नेहमी त्या फाईलसाठी अदर्स सेक्शन मध्ये फॉलो होत असतो. ओके, आता जर समजा मला काय वाटतं की हे जे a.txt फाईल आहे, तुम्ही काय करा, मी जसं लिहून दिलंय तसंच बघा. ओके, मग मी ही फाईल तुम्हाला रीड ओनली मोड मध्ये देईन. ठीक आहे, आता मी ओनर असल्या कारणाने मी डिसिजन घेऊ शकतो की समोरच्या व्यक्तीने माझी फाईल कोणत्या ऍक्सेसेस किंवा कोणत्या वेज मध्ये बघायला पाहिजे.
समजा नेक्स्ट सिच्युएशन मध्ये मला काय वाटतं की तुम्ही काय करा, ही जी फाईल आहे ह्याच्यात माझं तर लिहिलेलं वाचच, पण तुम्हाला काही तुमचे पण नोट्स इन्क्लूड करायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकता. मग मी ही फाईल तुम्हाला रीड राईट मोड मध्ये देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मला वाटते की तुम्ही माझ्या फाईल सोबत पाहिजे ते गोंधळ घाला, मला काहीच करायचं नाही, मग मी ही फाईल तुम्हाला देईल रीड राईट एक्झिक्यूट मोड मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे युजली हे आपले ओनर आणि हे आदर्स वर्क होत असतात. आणि जो पहिला सेट ऑफ RWX असतो तो नेहमी आपल्या ओनरला रेफर करत असतो, म्हणजे ज्यांनी ही फाईल क्रिएट केलेली आहे. आणि हा जो सेकंड सेट ऑफ RWX असतो हा थर्ड सेट ऑफ RWX असतो, हा रेफर करत असतो अदर्स, म्हणजे थर्ड पर्सन जो पण ही फाईल रीड करत आहे. तर अशा प्रकारे युजली ओनर आणि अदर्स वर्क होतात. इथपर्यंत काही क्वेश्चन आहेत? रिपीट करा ना. तुम्हाला काय समजलं ते सांगा, म्हणजे कुठे डाऊट्स असतील तर मी तसं वेगळं सांगते थोडं. अजून काही क्वेश्चन आहेत कोणाला? No, ma'am. ऑलराईट. ठीक आहे. तर आता बघूया की हे ग्रुप सेक्शन काय आहे. लेट्स अज्युम की आपल्याकडे एक स्कूल आहे. ओके. ह्या स्कूलमध्ये अज्युम करूया की एक पीसी सेटअप केलेला आहे. ठीक आहे. आणि या पीसी वरती म्हणजे आपल्या पूर्ण स्कूलमध्ये एक 100 स्टुडंट शिकतात. आणि यांना शिकवण्यासाठी एक 10 टीचर्स आपण हायर केलेले आहेत. ओके. आता युजली पीसी कशासाठी यूज केले जाते की आपले जे टीचर्स आहेत ते लोक काय करू शकतात, त्या पीसी वरती लॉग इन करू शकतात आणि स्टुडंटसाठी जे पण एज्युकेशनल डॉक्युमेंट्स म्हणा, क्वेश्चन पेपर्स म्हणा, सॅम्पल आन्सर शीट्स जे पण नाही ते सगळ्या पीसी वरती स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. आणि आपले जे स्टुडंट आहेत त्यांना जे पण डॉक्युमेंट पाहिजे त्या अकॉर्डिंग त्या पीसी वरती लॉग इन करू शकतात, डॉक्युमेंट ओपन करून रीड करू शकतात. आपल्या स्कूल मॅनेजमेंटने काय केलं की 5 आयडीज जनरेट केले. ठीक आहे. हे 5 आयडीज आपले स्टुडंट्स यूज करू शकतील. अजून 5 युजर आयडीज जनरेट केले जे आपले टीचर्स यूज करू शकतील. आता बघा टीचर्सला काय करायचं की नवीन नवीन जे डॉक्युमेंटचे सेट आहे तिथे अपलोड करायचंय वगैरे वगैरे, काही आउट ऑफ सिलेबस गेलं तर त्याला डिस्कार्ड करायचंय, म्हणजे यांना सगळेच ऍक्सेस पाहिजे. म्हणून आपल्या टीचर्सचे जे ऍक्सेसेस आयडीज आहेत त्यांना रीड राईट एक्झिक्यूट मोड दिला. ओके. आणि आता काही काही स्टुडंट असे पण असतात की ज्यांना समजा फॉर एक्झाम्पल की काही पण अनवॉन्टेड डेटा डिलीट करून टाकणार, कुठे पण काही पण डेटा इन्सर्ट करणार, पण आपल्याला ही सिच्युएशन नकोय कारण स्कूलमध्ये सगळेच लोक तर पीसी यूज करणार आहेत. म्हणून काय केलं की स्टुडंटच्या आयडीला फक्त रीड ओनली ऍक्सेस दिला. ठीक आहे. बघा पीसी तर एकच आहे, पण ह्याच्यामध्ये जर 5 पैकी कोणत्याही स्टुडंटचा आयडी घेऊन आपण लॉग इन केले तर सगळे फाईल फोल्डर आपले रीड ओनली मध्ये जातात. ठीक आहे. आणि ह्याच सेम पीसी वर जर तुम्ही टीचर्सच्या पाचीतला कोणता आयडी घेऊन लॉग इन केला तर आपले सगळे फाईल फोल्डर रीड राईट एक्झिक्यूट मोड मध्ये जातात. ठीक आहे. म्हणजे असं होत असतं की आपले जे स्टुडंटचे 5 आयडीज आहेत ह्यांचा एक ग्रुप फॉर्म होत असतो आणि आपले टीचर्सचे जे 5 आयडीज आहेत ह्यांचा अजून एक ग्रुप फॉर्म होत असतो. ओके. तर बघा जेव्हा पण आपण कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जातो किंवा कोणत्याही कंपनीमध्ये जातो तर आपल्याला एक युजर आयडी पासवर्ड क्रिएट केलेला असतो आणि हा युजर आयडी नेहमी एका ग्रुपचा फॉर्म म्हणजे एक ग्रुपचा पार्ट असतो आणि त्या ग्रुप अकॉर्डिंग मग आपल्याला पुढचे ऍक्सेसेस असाइन केले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे रीड राईट एक्झिक्यूट ऍक्सेस आहे जो पहिला सेट असतो तो असतो ओनरचा, म्हणजे ज्याने क्रिएट केलाय. दुसरा सेट असतो आपल्या ग्रुपचा, म्हणजे आपला जो युजर आयडी आहे ज्या ग्रुपमध्ये फॉलो होईल त्या अकॉर्डिंग ग्रुपचं राईट येणार. त्याच्यानंतर थर्ड सेट असतो अदर्सचा, म्हणजे जो थर्ड पर्सन ह्या पर्टिक्युलर फाईलला व्ह्यू करतोय. तर अशा प्रकारे युजली हे ओनर, ग्रुप आणि अदर्स वर्क होत असतात. ओके. क्वेश्चन आहेत कोणाला काही इथपर्यंत? हा मॅडम. हा बोला मनीष. ते जसं तुम्ही म्हटलं की रेड राईट एक्झिक्यूट, तर तिने त्याला हे देणार ऍक्सेस. सपोज ती जी टेक्स्ट फाईल आहे तुम्ही ती शेअर केली पूर्ण बॅच सोबत, त्याच्यातला कोणताही त्याच्याकडे ते तिन्ही परमिशन आहे तो दुसऱ्यांना लिमिट करू शकतो का मग ऍक्सेस त्याचा, म्हणजे तो त्याचं हे परत चेंज करू शकतो का? ओके. आता ऍक्च्युअल मध्ये कसं असतं, लेट्स अज्युम की हे जे सर्व्हर आहे, ठीक आहे, एक आपल्याकडे सर्व्हर आहे त्याच्यावरती मी ही फाईल स्टोअर केली. ठीक आहे. a.txt नावाची. ओके.
आणि ह्याला समजा आता मी बिंग श्रावणी जर मी ह्याला लॉग इन केलं, ठीक आहे, आणि मी ह्या पर्टिक्युलर a.txt फाईलची ओनर आहे, तर मला ऍक्सेस दिसेल रीड राईट एक्झिक्यूट. माझा आयडी लेट्स अज्युम की रीड राईट एक्झिक्यूट ग्रुपमध्येच येतोय, ठीक आहे, म्हणून रीड राईट एक्झिक्यूट. परत मी थर्ड पर्सनला ऍक्सेस दिलाय रीड ओनली. ओके, लेट्स से आपल्याकडे अजून एक व्यक्ती आहे ए, ठीक आहे, आणि ह्याला मी काय केलं की माझी जी फाईल आहे ती रीड राईट मोड मध्ये दिलेली आहे. ओके, तर तो जेव्हा सर्व्हरला लॉग इन करेल, म्हणजे सर्व्हर तर सेमच आहे, पण तो त्याच्या लॉग इन आयडीने लॉग इन करतोय, तर त्याला युजर आयडी दिसेल असं, म्हणजे तुमचं युजरचा ऍक्सेस दिसेल रीड राईट एक्झिक्यूट. समजा हा जो ए आहे त्याचा जो युजर आयडी आहे तो रीड आणि राईट ग्रुपमध्ये आहे, ठीक आहे, तर त्याला ग्रुप सेक्शन असं दिसेल, आणि त्याला मी जे स्पेसिफिक अदर्स ऍक्सेस आहे तो रीड राईट मध्ये दिलाय, मग त्याला असं दिसेल. ओके, लेट्स अज्युम मनीष मी तुमच्याकडे पण हा सर्व्हरचा ऍक्सेस आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला ही फाईल मी रीड ओनली मोड मध्ये दिलेली आहे, आणि तुमचा जो आयडी आहे तो रीड ओनली ग्रुप मध्ये दिसतो, तर तुम्हाला ही फाईल तुमच्या पीसी वरती अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे, तर असं हे डिफर होत असतं. आणि जर राहिला प्रश्न की तुम्हाला हे ऍक्सेस चेंज करायचा आहे, तर हे फक्त आणि फक्त ओनरच करू शकतो. आता हे a.txt ची ओनर मी आहे, म्हणून मीच हे चेंज करून देऊ शकते. इव्हन इफ उद्याला मी तुम्हाला हे रीड राईट एक्झिक्यूट ऍक्सेसेस दिले, तिन्ही पण दिलेत, पण तरी पण तुम्ही बिंग अदर्स हे कधीच चेंज नाही करू शकत. हे फक्त आणि फक्त ओनर्स चेंज करू शकतात. समजलं? ठीक आहे, अजून काही क्वेश्चन्स? मॅम ते श्रावणीच्या पुढे मग ते RWX असं डबल का दिले RWX? तेच ते सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही ओनर असं तुम्ही कोणी पण असं तुम्हाला हे 3 सेट दिसणारच. हे इट इज अ युनिव्हर्सल फॅक्ट, सगळ्या प्रोसेसेस मध्ये सगळीकडे असंच दिसत असतं. समजलं? ओके. पण आता मी सध्या मी ह्याची ओनर आहे, तर मला हा ऍक्सेस लागू पडेल. ओके, उद्याला मी तुमच्याशी फाईल शेअर केली तर तुम्ही माझ्या फाईलसाठी अदर्स मध्ये येतात, तर तुम्हाला हा ऍक्सेस लागू पडतो. समजलं? मॅम म्हणजे फक्त ओनर साठी रीड राईट आणि असं एक्झिक्यूटचा ऑप्शन नेसेसरी असू नाही, शकतो का? आणि कोणालाही काही पण ऍक्सेस असू शकतो. असं पण कधी असतं की आपला जो ओनर आहे त्याला रीड ओनली ऍक्सेस आहे, आणि त्याचा ग्रुप मे बी रीड राईट एक्झिक्यूट आहे, अदर्स रीड राईट एक्झिक्यूट आहे. ठीक आहे, असं असं कुठेच लिहिलेलं नाही की ओनरलाच फक्त रीड राईट एक्झिक्यूट असायला पाहिजे. ओनरला पण काही पण ऍक्सेस असू शकतात. आता RWX आपले बघा, परमिटेशन कॉम्बिनेशन जर तुम्ही कराल तर 9 कॉम्बिनेशन होतात त्याचे, तर त्या 9 मधलं कोणतेही ऍक्सेस असू शकतं. समजलं? मॅम बट ओनरनीच ती फाईल जनरेट केली आणि त्यालाच रीड म्हणजे ओनली कसं असू शकतं असं म्हणते मॅम. मॅम हे बघा, आता जे आपले प्रोसेसर्स असतात, प्रोसेसरची जी सिक्युरिटी लेवल असते, ज्या हिशोबाने ते प्रोसेसर जनरेट केलेले असतात त्या हिशोबाने ऍक्सेसेस प्री डिफाईन होत असतात. ठीक आहे, आपण असं नाही म्हणू शकत की ओनर आहे तर तुम्हाला सगळेच ऍक्सेस असायला पाहिजे. पण गोइंग फॉरवर्ड तुमचा ओनर जे ऍक्सेस चेंज करू शकतो. जर त्याला वाटत असेल की बाबा मला तर रीड राईट एक्झिक्यूट तिन्ही पण ऍक्सेसेस पाहिजे, तर तो ते घेऊ शकतो. पण असं कुठे युजली असं नसतं की ओनरला तिन्ही ऍक्सेस असायलाच पाहिजे. मेजरली असतातच, पण काही काही प्रोसेसर असे पण असतात बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन्स की त्यांना फक्त म्हणजे काही पण ऍक्सेस असू शकतो. असं रीड राईट एक्झिक्यूट असायलाच पाहिजे असं कुठेच नसतं. ओके, ओके. ऑल राईट, बघायचं नेक्स्ट अजून काही क्वेश्चन आहेत कोणाला? Hello. हम्म. Ma'am, read and execute. What does it exactly mean? Means काय करणार ते असं? रीड म्हणजे तुम्ही ती फाईल ओपन करू शकता. तुमच्याकडे एक्झिक्यूट पण आहे, म्हणजे तुम्हाला ती फाईल मे बी कॉपी करायची आहे, दुसऱ्या लोकेशनला पेस्ट करायची आहे, तुम्हाला ती फाईल मे बी तुमच्या पीसी मधून डिलीट करून टाकायची, ऑरच तुमचे जे सर्व्हर आहे तिथून डिलीट करायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण तुम्हाला राईट नाही ऍक्सेस म्हणून तुम्ही ती फाईल ओपन करून त्याच्या डेटा मॉडिफिकेशन वगैरे नाही करू शकत. Okay, fine. Thank you. मॅम तुम्ही ज्या फाईल दिल्या आहेत झिप त्या सगळ्या रीडच आहेत का? नाही, ते रीड नाही आहेत बहुतेक, सगळ्यांचे वेगवेगळे ऍक्सेसेस आहेत. रीड येत आहेत सगळे, म्हणजे अं, पहिल्यांदा ओनर येत आहे तुमचा, नंतर रीड. डिरेक्टरीसाठी फक्त हे येत असेल. ठीक आहे, मी बघते एकदा. जेव्हा पण आपण फाईल डिरेक्टरी क्रिएट करतो ना, जो पहिला ऍक्सेस असतो तो आपला प्रोसेसर डिफाईन करत असतो, आणि लेटर पॉइंट ऑफ टाइम आपण त्याला चेंज करू शकतो. आणि आता तुम्हाला जे ओनर दिसतंय तर सगळेजण आपापल्या प्रोजेक्टचे ओनर्सच आहेत. ठीक आहे, तो माझा ऍक्सेस नाहीये,
तर तुम्हाला रीड राईट एक्झिक्यूटच आहे. समजलं? आता तुम्ही जर प्रोजेक्ट क्रिएट केला तर तुम्ही स्वतःच्या आयडी वरती केलाय रे, तर तुम्ही त्याचे ओनर असता. आता बघा इथे या फाईलला ओनरला पण एक्झिक्यूट नाहीये. ठीक आहे, तर याचा काही रूल सेट नसतो की ओनरला सेम असायलाच रीडच पाहिजे दिसतोय वगैरे. आम्हाला पण. हा, तेच तर सांगते की जेव्हा तुम्ही कोणतीही फाईल क्रिएट करता किंवा कोणतेही फोल्डर क्रिएट करता, तर सगळ्यात पहिला ऍक्सेस हा आपला प्रोसेसर डिफाईन करत असतो. ठीक आहे, तर आता ही फाईल आपण जस्ट क्रिएट केलेली आहे, हे जे पण तुम्ही वगैरे. ठीक आहे, मग त्या सिच्युएशनला सगळ्यांना सेमच दिसणार. लेटर पॉईंट ऑफ टाइम तुम्ही आता ओनर आहात, तर तुम्ही याला चेंज करू शकता. चेंज करण्यासाठी मग chmod म्हणून एक कमांड असते, त्या अकॉर्डिंग आपण ह्याला चेंज करू शकतो. ओके, समजलं? येस मॅम. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया, विच इज PWD. PWD म्हणजे असतं प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ठीक आहे, आता आपण कालपासून आतापर्यंत जे आपण कमांड्स बघितल्या त्या काय करतात की आपल्या प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये जो पण डेटा वगैरे आहे ते आपल्याला लिस्ट करतात एलएस कमांडने. पण कधी कधी असं होतं की आपल्याला माहितीच नाही की आपली प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी कोणती आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण ही PWD कमांड यूज करत असतो. PWD केल्याने काय होतं की प्रोसेसर आपल्याला सांगतं की करंटली आपण कोणत्या लोकेशन वरती अवेलेबल आहोत. ओके, बघा काही असं. ठीक आहे, PWD केलं. आता मला सांगा की आपली म्हणजे आपण करंटली कोणत्या लोकेशन वरती अवेलेबल आहोत, काल आपण पाहिलेलं. होम होम डिरेक्टरी. डिरेक्टरी. होम डिरेक्टरी, करेक्ट. तर करंट सिच्युएशनला बघा आपण PWD केलं तर काय दाखवणार आहे की करंटली आपण काय आपल्या होम डिरेक्टरीमध्ये अवेलेबल आहोत. ठीक आहे, तर युजली कसं असतं की आपण ज्या पण डिरेक्टरीवरती अवेलेबल असतो त्या डॉलर साइन मागे आपल्याला शो होत असतं. ठीक आहे, डॉलर साइन मागे जे पण लिहिलेलं असतं ते आपली प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी असते. पण जर समजा आपल्याला त्याला प्रिंट करून पाहिजे, मग हे PWD कमांड आपण वापरू शकतो. युजली PWDचं इतकं काम पडत नाही, कारण आपल्याला डॉलर साइन मागेच कळतं की आपण कुठे आहोत. पण जर आपल्याला बघायचं असेल, जसं पाथ वगैरे खूप मोठे असतील, कॉम्प्लेक्स असतील, मग त्या सिच्युएशन मध्ये डॉलर साइन मागे सगळं दिसत नसतं. मग तेव्हा आपण PWD कमांड एक्झिक्यूट करू शकतो. समजलं? ठीक आहे, तर बघा आता ह्या मोमेंट पर्यंत आपण जे पाहिलं ते काय होतं की आपण जेव्हा युनिक्सला लॉग इन करतो तेव्हा आपण आपल्या डिफॉल्ट लोकेशनला असतो, म्हणजे होम डिरेक्टरीला असतो. मग तिथे डेटा वगैरे कसं लिस्ट करायचं हे आपण पाहिलं. पण नेहमी असं तर नसेल राईट की आपण फक्त आणि फक्त आपल्या डिफॉल्ट लोकेशनलाच राहून काम करणार आहोत. ठीक आहे, आपलं मेजर जे वर्क असेल ते कोणत्या तरी दुसऱ्या लोकेशनला जाऊन कोणत्या तरी दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जाऊन तिथून बघायचं असेल. ओके, मग आता डिरेक्टरीज कसे चेंज करायचे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड असते CD. CD म्हणजे की आपण याला म्हणत असतो चेंज डिरेक्टरी. आता नाव ऑनवर्ड्स तुम्हाला सिंटॅक्सेस लिहावे लागतील प्रत्येक कमांडसाठी. म्हणजे आपल्याला डिरेक्टरी तर चेंज करायचंय, पण आपण आपल्या प्रोसेसरला सांगणार कसं की बाबा मला ह्या पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये जायचंय किंवा मला ह्या पाथवरती जायचंय. ओके, तर आपण सिंटॅक्स लिहितो CD आणि ज्या पण डिरेक्टरी आतमध्ये आपल्याला जायचंय त्या डिरेक्टरीचं नाव आपण ह्याला देऊन टाकायचं. ओके, आता बघा एकदा झालात LS करा. मग काय करेल की आपल्या होम डिरेक्टरी मधला डेटा लिस्ट करेल. समजा आता मला होमवर राहायचं नाही, मला काय करायचं की या Z डिरेक्टरीच्या आतमध्ये जायचंय. ठीक आहे, मग मी कमांड काय लिहिणार, CD स्पेस माय डिरेक्टरी नेम, म्हणजे मला Z मध्ये जायचंय तर मग मी Z त्याला देणार. ओके, अँड देन एंटर. आता बघा इथे डॉलर साइनच्या मागे Z ऍड झाला का? ठीक आहे, ह्या करंट सिच्युएशनला आपण जर PWD केलं तर काय आउटपुट यायला पाहिजे? कोणती होम आपली युजर. प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी?
ओके, करेक्ट. मग तो आपल्याला सांगेल की आपण होम डिरेक्टरी आतमध्ये झेड डिरेक्टरीमध्ये प्रेझेंट आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला पाथ प्रोव्हाइड करतो. स्क्रीन स्टक झाली आहे का? नाही, राईट. ऑलराईट. ठीक आहे. तर असं हे पीडब्ल्यूडीचं यूज असतं. युजली आपण जे पण डॉलर साइन मागे दिसतं तीच आपली करंट वर्किंग डिरेक्टरी असते. पण जर समजा आपल्याला प्रिंट वगैरे करायचं मग आपण परत पीडब्ल्यूडीचा यूज करू शकतो. आता इथे मी एलएस केलं तर तो कुठला डेटा दाखवणार आहे? झेड डिरेक्टरी. डिरेक्टरी मधला डेटा. झेड डिरेक्टरी Z मधला. मधले करेक्ट. करेक्ट. कारण आपलं जे एलएस कमांड आहे बघा ते काय करतं की प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये काय काय डेटा आहे ते शोकेस करायचं आपल्याला काम करतं. ठीक आहे. आता आपली करंट वर्किंग डिरेक्टरी झेड आहे म्हणून तो झेड मध्ये काय काय डेटा आहे ते आपल्याकडे डिस्प्ले करून देईल. आता समजा मला काय करायचं की या डी डिरेक्टरी मध्ये जायचंय मग काय कमांड लिहिणार? CDD. CDD. cd space your directory name which is d and then enter. ठीक आहे. इथे बघा आपल्या डॉलर साइन मागे परत डी ऍड झाला. ठीक आहे. आता डी मध्ये काय डेटा आहे ते बघायचं असेल परत एलएस करायचं. ओके. तर बघा आपल्या डीच्या आतमध्ये इतका सारा डेटा आहे. लेट्स अज्युम मला 6 मध्ये जायचंय मग परत तीच कमांड cd space your directory name which is 6 now. ओके. and then enter. तर बघा अशा प्रकारे आपण कोणत्याही डिरेक्टरीमधून कोणत्याही डिरेक्टरीमध्ये मग एक एक करून ट्रॅव्हल करू शकतो. इथपर्यंत काही क्वेश्चन्स आहेत का? ओके. ठीक आहे. आता बघा डिरेक्टरीच्या आतमध्ये कसं यायचं ते तर शिकलो. एकदा बाहेर कसं जायचं ते शिकूया. ठीक आहे. आय फ्रेम कन्सेप्ट झालाय का ऑटोमेशन मध्ये? येस मॅम. Yes, ma'am. आता समजा कोणत्या तरी फ्रेम मध्ये आहात त्या फ्रेम मधून आपल्याला बाहेर यायचंय तर कोणते 2 मेथड्स आहेत? Switch to. Which two? स्विच टू पेरेंट, टू काय? स्विच टू डिफॉल्ट. स्विच टू डिफॉल्ट एक आहे, कॉन्टेक्स्ट डिफॉल्ट कॉन्टेक्स्ट आणि पॅरेंट म्हणून एक आहे. करेक्ट. पेरेंट फ्रेम एक असतं आणि आपलं एक असतं डिफॉल्ट कंटेंट. ठीक आहे. ह्या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे? डिफॉल्ट ही मेन फ्रेम ला मिळते. ते डायरेक्ट मेन पेजला घेऊन जाते. पेरेंट हे प्रिव्हियस पेजला घेऊन जाते. प्रिव्हियस पेजला घेऊन जा. ओके. जस्ट होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. काय झालं? ठीक आहे. आता बघा आपलं डिफॉल्ट कंटेंट काय करतं की आपल्याला कोणत्या पण लोकेशनला असू द्या तिथून तुम्हाला मेन पेजला घेऊन येतं. सो वी कॅन से टू मूव्ह बॅक टू मेन पेज. ठीक आहे. आणि आपले पेरेंट फ्रेम काय करतं की आपण कुठे पण असू द्या त्याच्यातून एक फ्रेम आपल्याला बाहेर घेऊन येतं म्हणजे इमिजिएट पेरेंट कडे ते आपल्याला घेऊन जातं. सो वी कॅन से टू मूव्ह बॅक टू इमिजिएट पेरेंट. ठीक आहे. आता बघा आपला जो केस आहे आपलं जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये आपला 6चा इमिजिएट पेरेंट कोण? डी. करेक्ट. आणि आपल्या 6चा डिफॉल्ट पेरेंट कोण? झेड. झेड की होम? होम. होम. युनिक्स मध्ये डिफॉल्ट इज ऑलवेज होम. ओके. आता आपल्याला काय करायचंय की 6 मध्ये तर आहोत पण आपल्याला डी ला जायचंय म्हणजे जसं बघा तुम्ही तुमचं पेरेंट फ्रेम करता ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट पेरेंट फ्रेम म्हणजे तिथून तुम्ही एक फ्रेम बॅक येता. तसंच आता आपल्याला काय करायचंय करंट ज्या लोकेशनला आहे तिथून एकच फोल्डर बॅक यायचंय. मग अशा सिच्युएशनला आपण कमांड लिहित असतो cd स्पेस डॉट डॉट. ठीक आहे. किती पण मध्ये असू द्या कोणत्याही लोकेशनला असू द्या तिथून तुम्ही एक फोल्डर बॅक येऊ शकता. आता बघा. ठीक आहे. इथे आलात cd डॉट डॉट लिहा अँड देन एंटर. बघा आलात का आपण डीला आता? ठीक आहे. येस. आता काय करूया परत एकदा 6 मध्ये जाते तर लिहिणार cd स्पेस माय डिरेक्टरी नेम विच इज 6. ठीक आहे.
आता मला काय करायचंय की मी 6 मध्ये तर आहे, पण मला माझ्या होमला जायचं, म्हणजे मला माझ्या डिफॉल्ट लोकेशनला जम्प करायचंय. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण कमांड लिहित असतो फक्त CD लिहायचं. ठीक आहे, तुम्ही कुठे पण असू द्या, एक 50 फोल्डर आत असू द्या, एक 100 फोल्डर आत असू द्या, फक्त CD लिहिलं की काय होतं, तुम्ही तुमच्या डिफॉल्ट लोकेशनला म्हणजे तुम्ही तुमच्या होम डिरेक्टरीला जम्प करू शकता. ठीक आहे, तर इथे आलात, CD लिहिलात आणि फक्त एंटर करायचं. तर बघा आलात का होमला. ठीक आहे, तर अशा प्रकारे cd.dot आणि CD आपण यूज करत असतो. cd.dot कधी जर तुम्हाला एकच फोल्डर बॅक यायचं असेल तर, आणि CD कधी जर आपल्याला पूर्ण म्हणजे होम डिरेक्टरीला यायचं असेल तर. क्लिअर आहे? क्वेश्चन मॅम झेड फोल्डर त्या झिप मध्ये नाहीये का? नाही, मी ते क्रिएट केलंय. ओके, क्रिएट कसं करायचं ते पण शिकवते. इथेपर्यंत काही डाऊट्स आहेत का? हो, नाही, लवकर बोला म्हणजे पुढचं बघता येईल. ठीक आहे, ऑल राईट. आता बघा आपण ह्या लोकेशनला येईपर्यंत काय काय केलं. आधी LS केलं, मग बघितलं की आपल्याकडे काय काय डिरेक्टरीज आहेत. ठीक आहे, मग आपल्याला झेड मध्ये जायचं होतं म्हणून लिहिलं CDZ. परत झेड मध्ये काय डेटा आहे ते कन्फर्म करण्यासाठी लिहिलं LS. ठीक आहे, मग परत D मध्ये जायचं होतं तर लिहिलं CDD. परत डेटा बघण्यासाठी LS केलं. परत 6 मध्ये जायचं होतं म्हणून लिहिलं CD6. ठीक आहे, म्हणजे ह्या लोकेशनला यायसाठी आपण CDLS असं 7 वेळा कमांड लिहिली, एक 6 ते 7 वेळा ऑलमोस्ट. ठीक आहे, पण आता आपल्याला पाथ माहितीये की आपल्याकडे एक होम डिरेक्टरी आहे, होमच्या आतमध्ये आपल्याकडे Z डिरेक्टरी आहे, झेडच्या आतमध्ये आपल्याकडे D डिरेक्टरी आहे, Dच्या आतमध्ये आपल्याकडे 6 आहे. आता मला सांगा की एक सिंगल कमांड लिहून तुम्ही या लोकेशनला कसं येऊ शकता. होम डिरेक्टरी CD स्पेस 6. तुमचं 6 होम डिरेक्टरीला आहे का, मग तो तुमचा प्रोसेसर सर्च करू शकतो का. ठीक आहे, तो म्हणजे नो सच फाईल ऑर डिरेक्टरी. CD space Z space D space 6. ओके, अजून काय वाटतं कोणाला. ठीक आहे, तर तुम्ही जे म्हणाल ते करेक्ट आहे, पण स्पेस ठिकाणी आपल्याला स्लॅशेस द्यावे लागतात. ओके, आता हे बघा, प्रोसेसर एक मशीन आहे, ह्याला आपण जसं कमांड देऊ त्या अकॉर्डिंग तो मूव्ह करतो. ठीक आहे, आता होम डिरेक्टरीवर असल्यावर तो कोणत्या पण फोल्डर मध्ये काय डेटा आहे तो इनविजिबल डेटा तो बघू शकतो का. ठीक आहे, तर त्याला आपल्याला व्यवस्थित ट्रॅव्हल करून द्यावं लागेल की ह्या लोकेशनला माझं 6 आहे आणि त्या लोकेशनला मला जायचंय. मग लोकेशन आपण कसं देतो, जसं Z/D/6. आता बघा तुमचा सेलेनियमचा कोड लिहिता तर तिथे क्रोम exe फाईल टाकता. असं असतं का की फक्त क्रोम ड्रायव्हर .exe लिहिताय, तुम्ही पूर्ण पाथ देता राईट, कॉपी फाईल ॲज अ पाथ करता आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही हे सिच्युएशन एक्झिक्यूट करत असता. करेक्ट. तर बघा इथे आलात आणि CD आणि आपलं पाथ लिहिलं अँड देन एंटर केलं तर आपण ह्या लोकेशनला मूव्ह करू शकतो. म्हणजे असं नेसेसरी नाही की प्रत्येक वेळा आपल्याला फक्त एकाच डिरेक्टरीच्या आतमध्ये जाता येतं. जर आपल्याला पाथ माहिती आहे तर आपण कोणत्याही लोकेशन मधून कोणत्याही लोकेशनला मूव्ह करू शकतो. क्लिअर इथपर्यंत. येस मॅम. ठीक आहे, अजून एक तुम्हाला सांगते, काइंड ऑफ रिव्हिजन करून घेऊया. ठीक आहे, माझ्याकडे एक पाथ आहे A/B/C/D/E/F/G/H/I/J. ठीक आहे, आता बघा ऑलमोस्ट आपण एक 10-15 फोल्डर आतमध्ये होतो. मला काय करायचंय की M वरती अवेलेबल आहे पण M वरून N वरती अवेलेबल आहे पण N वरून M ला जायचंय. मग काय कमांड लिहितो. CD dot dot. करेक्ट, CD स्पेस डबल डॉट अँड देन एंटर. तर बघा M वरती आलो. ओके, आता M वरती प्रेझेंट आहोत पण आपल्याला काय करायचं की F ला जायचंय. मग काय कमांड लिहिणार. CD नंतर 5 स्पेसिफाय करावं लागेल. व्हॉट पाथ. MERK. नाही, उलट नाही देऊ शकत.
CD स्पेस एफ डायरेक्ट. CD स्पेस एफ नाही. बघा आता परत तेच सांगते की आपली करंट वर्किंग डिरेक्टरी एम आहे. जेव्हा तुम्ही CD आणि कोणताही डिरेक्टरी नेम देता तेव्हा तो एम च्या आतमध्ये सर्च करतो. ठीक आहे. आता एफ तुमचा एम च्या आतमध्ये आहे का? तो म्हणेल नो सच फाईल और डिरेक्टरी. होमवर जाऊन परत यावं लागेल F1. ओके. CD space dot dot pf. नाही असं CD नाही वर्क slash होत. dot dot. नाही असं नाही वर्क होत. ओके. ठीक आहे. मग असे जेव्हा सिच्युएशन्स असतात, आता आपण बघा एम वर आहोत पण आपल्याला काय करायचंय की एफ डिरेक्टरीवर जायचंय. मग ते कसं जाणार? ही एफ डिरेक्टरी कुठे आहे? ठीक आहे. तर आपल्याला ते पूर्ण पाथ त्याला सांगावं लागतं की होमच्या आतमध्ये जे ए आहे, ए च्या आतमध्ये जे बी आहे, बी च्या आतमध्ये सी आहे, सी च्या आतमध्ये डी, डी च्या आतमध्ये ई आणि ई च्या आतमध्ये एफ. ह्या एफ मध्ये मला जायचंय. ठीक आहे. मग आपण एंटर केलं की आपल्या प्रोसेसवरती पाथ लोकेट करू शकतो आणि एफ डिरेक्टरी मध्ये म्हणजे जे पण पाथ तुम्ही द्याल त्या पाथ मध्ये तो मूव्ह करू शकतो. इथपर्यंत क्लिअर? Yes. येस मॅम. आता बघा एफ वरती आहोत पण आपल्याला होमला जायचंय. मग कोणती कमांड आहे? CD only. CD ओनली. CD. ठीक आहे. तर बघा आपण होमला आलो. तर समजलं CD डॉट डॉट कधी वापरायचं, फक्त CD पाथ कधी वापरायचं आणि फक्त CD कधी वापरायचं. ओके. Yes, ma'am. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट कमांड आहे आपल्याकडे विच इज mkdir. mkdir म्हणजे जेव्हा आपल्याला नवीन डिरेक्टरीज वगैरे क्रिएट करायचे असतात तेव्हा आपण ही कमांड वापरतो. सो वी कॅन से इट रिप्रेझेंट्स एज मेक डिरेक्टरी आणि ह्याला आपण म्हणतो टू क्रिएट न्यू डिरेक्टरीज. ठीक आहे. मग सिंटॅक्स मध्ये काय लिहायचं? mkdir आणि जी पण नावाची डिरेक्टरी आपल्याला पाहिजे त्या डिरेक्टरीचं नाव ह्याला पास करायचं. ठीक आहे. मग हा काय करणार की त्या नावाची डिरेक्टरी आपल्यासाठी जनरेट करून देईल. बघा आपण एलएस केलं. आपल्याकडे काय काय डिरेक्टरीज आहे? जसं 1 आहे, ए बी आहे, न्यू आहे, एक्स आणि झेड आहे आणि फोल्डर आहे. आता मला काय पाहिजे? एक 2 नावाची डिरेक्टरी पाहिजे जी की माझ्याकडे नाहीच. मग मी कमांड केली ना mkdir स्पेस माय डिरेक्टरी नेम विच इज 2. ओके. अँड देन एंटर. ठीक आहे. आता मे बी त्याने 2 बनवली पण असेल पण आपण कसं व्हॅलिडेट करायचं की 2 बनली की नाही? LS परत. एलएस. व्हेरी गुड. ओके. तर बघा एलएस केल्यावर लिस्टिंग मध्ये ते इन्क्लूड होऊन जातं. आता 2 च्या आतमध्ये आपल्याला जायचं असेल तर काय कमांड लिहायची मग? CD. करेक्ट. CD स्पेस युअर डिरेक्टरी नेम. ठीक आहे. आता बघा 2 मध्ये आलात. आपल्याला काय करायचं की 2 मध्ये एक ए नावाची अजून डिरेक्टरी पाहिजे. तर आपण कमांड लिहू शकतो mkdir स्पेस माय डिरेक्टरी नेम विच इज ए. ओके. अँड देन एंटर. ठीक आहे. परत बनली की नाही बनली बघण्यासाठी एलएस करायचं. तर इथे बघा त्यांनी ए पण क्रिएट केली. इथेपर्यंत काही क्वेश्चन आहेत का? नो. ओके. आपण बघा काय केलं की आधी mkdir2 केलं. परत त्याने बनलंय का नाही बनलं आपल्याला समजत नाही की ते काय झालं त्या कमांडचं. म्हणून मग आपण एलएस केलं. इथे पण तसंच केलं. mkdir केलं. बनली की नाही बनली बघायसाठी परत एलएस केलं. पण जर समजा आपल्याला अशी काही फंक्शनॅलिटी भेटली की आपण जी पण कमांड एक्झिक्यूट करतोय ती कमांड सक्सेस झाली का काय झालं त्याचं जर आपल्याला टर्मिनलवर प्रिंट करून भेटलं तर आपलं हे एलएस करायचा एक टाइम वाचू शकतो. ठीक आहे. मग हे कसं आपण अचीव्ह करणार? तर त्याच्यासाठी आपण यूज करत असतोय -v. ओके. -v म्हणजे आपण याला वर्बोज म्हणून रेफर करतो. ह्याचा युजली काय यूज आहे की कोणतीही कमांड जेव्हा आपण एक्झिक्यूट करतोय ती कमांड पास झाली का फेल झाली ते आपल्याला -v नोटिफाय करत असतं. ठीक आहे. आणि असं नाही की फक्त mkdir सोबतच वापरायचं. गोइंग फॉरवर्ड आपले जितके पण कमांड्स आहेत ते सगळ्यांमध्ये आपण हे वापरू शकतो. ह्याचं फक्त हेच काम आहे की आपल्याला प्रोसेसचा मेसेज द्यायचं. ओके. लेट्स अज्युम मला आता बी क्रिएट करायची आणि मला मेसेज पण पाहिजे म्हणून -v लिहिलं अँड देन एंटर. तर बघा त्यांनी मला लिहून दिलं की mkdir क्रिएटेड डिरेक्टरी बी. ओके.
आता नेसेसरी आहे का जेव्हा तो स्वतः सांगतो की मी बनवून दिली तर परत एलएस करून बघायची गरज आहे का? ओके, No. सो दिस इज द यूज ऑफ -v. ओके, जे आपण यूज करू शकतो. सो वी कॅन से टू प्रिंट success messages within terminal window itself, we make use of -v. Okay, that is called verbose. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट सिच्युएशन. आपण सीडी करू आणि होमला डायव्हर्ट होऊ. मला काय करायचंय की ही जी 2 डिरेक्टरी आपण क्रिएट केली, ह्या 2च्या आतमध्ये मला एक सी नावाचे चाइल्ड क्रिएट करायचंय. ठीक आहे, पण आपल्याला सीडी करून 2 मध्ये जायचं नाही. आपल्या होमला राहूनच जे पण ऑपरेशन परफॉर्म करायचे ते होमला राहूनच करायचंय. मग आता कसं कमांड पास करणार आपण? 2च्या आतमध्ये सी डिरेक्टरी पाहिजे. आता सीडी मध्ये आपण पाथ कसं दिला? DI मात्र तसं द्यायचं मॅडम. करेक्ट. mkdir -v म्हणजे की मेसेज येतो लगेच. आता आपल्याला 2च्या आतमध्ये सी पाहिजे. ठीक आहे, आता प्रोसेसरला कसं सांगणार की बाबा मला 2च्या आतमध्ये पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण लिहितो 2 आत पाहिजे म्हणून लिहायचं स्लॅश. ठीक आहे, तर जेव्हा आपण बघा स्लॅशेस येतात तेव्हा समजून जायचं की जो लेफ्ट हँड साइड वाला आहे तो आपला पेरेंट आहे आणि राईट हँड साइड वाला आपला चाइल्ड आहे. ठीक आहे, आणि मग सी. ओके, अँड देन एंटर. तर बघा त्यांनी 2च्या आतमध्ये मग तो सी क्रिएट करून देतो. तर नेहमी असं नेसेसरी नसतं की आपल्याला ज्या डिरेक्टरीज क्रिएट करायच्यात आधी आपण सीडी करून त्या पाथला जायलाच पाहिजे. ओके, आपण कोणत्याही लोकेशन वरून कोणत्याही लोकेशन वरती किती डिरेक्टरीज क्रिएट करू शकतो, प्रोव्हाइडेड यू गिव्ह द राईट पाथ. ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंग हे क्रिएशन होऊ शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे? मॅम सी ला जर क्रिएट 2 मध्ये सी मध्ये जाऊन जर क्रिएट करायची असली तर डायरेक्ट याची गरज नाही का? 2/c/ जी पण डिरेक्टरी तुम्हाला सी मध्ये पाहिजे त्याचं नाव. ओके, पूर्ण पाथ द्यावा तर लागेल. स्टार्टिंग पासून होम पासून तुम्हाला पाथ द्यावा लागेल. सो वी कॅन से टू सेपरेट parent and child, we make use of slashes. ठीक आहे, इथपर्यंत काही क्वेश्चन? नो. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट बघा. मला काय करायचंय, 3 नावाची डिरेक्टरी पाहिजे आणि या 3च्या आतमध्ये मला एक ए नावाचं चाइल्ड पाहिजे. ठीक आहे, मग कसं कमांड देणार? mkdir आपल्याला 3च्या आतमध्ये ए पाहिजे म्हणून आपण हे पाहते अँड देन एंटर. ओके, आपल्याकडे बघा 3 नाही आणि आपण त्याला कमांड काय देतो की तू 3च्या आतमध्ये ए बनव. ओके, मग तो काय करेल की 3 सगळीकडे सर्च करेल, त्याला भेटला नाही, तो येऊन आपल्याला सांगून देईल की नो सच फाईल और डिरेक्टरी. आता पेरेंटच नाही तर चाइल्ड कसं क्रिएट करणार? पण ऍक्च्युली या कमांड मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं की 3 पण पाहिजे होतं आणि ए पण पाहिजे होतं, म्हणजे एक टाइमला आपल्याला पेरेंट चाइल्ड दोन्ही पण पाहिजे होतं. मग अशी जेव्हा सिच्युएशन्स असतात तेव्हा आपण काय करतो की -p लावायचं. ओके, -p लिहिल्याने काय होतं की आपल्याला जसं एक्झाम्पल आहे की 3/a पाहिजे, मग तो काय करेल की 3 ला सगळीकडे सर्च करेल. समजा 3 भेटला, वेल अँड गुड, त्याच्यामध्ये जाऊन ए क्रिएट करून देईल. पण जर समजा 3 त्याला भेटलाच नाही तर तो काय करेल की 3 पण क्रिएट करेल आणि ए पण क्रिएट करेल, पण आपल्याला एरर शो करत नाही. ओके, मी इथे काय करते, पी सोबत व्ही पण लिहून टाकते म्हणजे आपल्याला मेसेज येतील, मला लगेच कळेल. ठीक आहे, मग 3/e अँड देन एंटर. ठीक आहे, बघा आता -p लावल्याने काय झालं, त्यांनी आधी 3 बनवलं आणि त्याच्यानंतर मग 3च्या आतमध्ये त्यांनी ए बनवून दिलं. समजलं?
येस मॅम. येस मॅम. मॅम ते आता सपोज जे पेवी जसं म्हणताय तुम्ही, तेवढे जर मल्टिपल हम्म. त्याच्यात लिहायचं असलं तर एकच हायफन नंतर किती टाकलं तरी चालतील का? तसं त्याचं लिमिटेशन आहे काही? मला नाही समजलं. नाही, MKDR नंतर तुम्ही हायफन PV केलं होतं, हा, तर ते जे दिले त्यानंतर त्याला लिमिटेशन आहे का? किती देऊ शकतो आपण की किती पण देऊ शकतो असं? किती पण देऊ शकतो. ओके, तुम्ही फक्त हायफन पी देऊ शकता, फक्त व्ही देऊ शकता, VP देऊ शकता, PV देऊ शकता, कोणतेही व्हेरियंट्स देऊ शकता. ह्याला काही लिमिट्स नसतात. मॅम हॅलो. ते ऑर्डर वाईज हा. मॅम लिहावं लागतं का? मग कोणते पहिले तरी हे करायचंय? सपोज नाही, असं VP काही केलं नाही. असतं तर मग कोणतं पण लिहू शकता. VP पण कोणतं केलं पण असतं देऊ तरी शकता. सेम झालं असतं का एक्झिक्यूट? सेमच झालं असतं. हो. थँक्यू. हॅलो मॅम. हा. हायफन पीच्या ठिकाणी जर आपण होम डिरेक्टरीचं साईन वापरलं आणि स्लॅश करून 3/A दिलं तर नाही होणार का? नाही होणार. 3 नाहीच ना आपल्याकडे, कारण जर समजा फक्त तुम्ही पहिल्या कमांड मध्ये फक्त MKDR A लिहिलं, कमांड एक्झिक्यूट केली, परत 3 क्रिएट झाल्यानंतर जर तुम्ही MKDR 3/A केलं तर तेव्हा तो एरर देणार नाही, कारण तुमच्याकडे 3 ऑलरेडी क्रिएटेड आहे. पण आता आपल्याला सिच्युएशन काय होती की आपल्याला 3 आणि A हे दोन्ही एकाच कमांड मध्ये पाहिजे होते, तर त्याच्यामुळे आपण हायफन P लावलं. समजली? मध्ये मला फोल्डर पाहिजे, अशी सिच्युएशन्स असतात. मग आता करंटली तुम्ही होम वरतीच आहे, मग तुम्हाला होम वरतीच 3 क्रिएट करायचं तर home/3 असं द्यायची गरज नाही. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड 3 पण देऊ शकता. समजलं? ओके मॅम. येस. मॅडम, जसं विंडोज मध्ये आपण मल्टिपल न्यू फोल्डर फक्त नावाने ओपन करतो, त्याला बाय डिफॉल्ट नंबरच जाते डुप्लिकेट झाल्यावर. करेक्ट, 1 2 3 असं ना? हा, त्याच्यात होतं का सपोज परत आपण जर 3 क्रिएट करायला गेलं तर? हा, तर सांगेल ना तुम्हाला की ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून, एरर देईल. तो तुम्हाला असं करणार नाही की 3च्या ब्रॅकेट मध्ये 1 असं वगैरे क्रिएट करत नाही, तो एरर देईल की ऑलरेडी एक्झिस्ट. हॅलो मॅम, आता LS केल्यावर हे सगळे फोल्डर तयार झाले दिसतील का? हा, दिसतील ना. हे बघा, आता जर मी LS केलं तर बघा आपल्याकडे 3 क्रिएट झाला. मग आता CD करून जर आपण 3 मध्ये गेलात आणि इथे LS केलं तर आपल्याला A पण दिसतो. समजलं? येस सर. आता बघा नेक्स्ट सिच्युएशन बघूया. आपण काय केलं की 3 डिरेक्टरी आहे आणि 3च्या आतमध्ये आपण A बनवला. आणि अजून एक गोष्ट की जेव्हा आपण MKDR वापरतो तेव्हा प्रत्येक वेळी हायफन PV यूज करत चला. हायफन P ने काय होईल की आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही की कुठे पेरेंट अवेलेबल आहे, कुठे चाइल्ड अवेलेबल आहे. ठीक आहे, एरर काही येणारही असेल तर तो ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह करून देईल. आणि हायफन PV लिहिल्याने काय होईल की आपल्याला लगेच सक्सेस मेसेजेस येतील, म्हणजे आपण आपलं व्हॅलिडेशन पण, क्रॉस व्हेरिफिकेशन जे आपण म्हणतो ते तिथल्या तिथेच होऊन जाईल. मग आपले तेवढेच एफर्ट्स थोडेसे रेड्यूस होतात, म्हणजे परत CD करायची गरज नाही, LS करायची गरज नाही. तर हायफन PV मग यूज करायचं. असं स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे की आपण MKDR सोबत ते यूज करत असतो. ठीक आहे. आता बघा करंट डिरेक्टरी आहे, काय करायचंय, A सोबत अजून काही डिरेक्टरीज पाहिजे, म्हणजे B पाहिजे, C पाहिजे आणि D पाहिजे. आणि हे जे ABCD आहेत हे सेम लेवल आहेत, म्हणजे 3च्या आतमध्ये 4 फोल्डर्स आहेत. आता हे कसं पाथ देणार, काय वाटतं तुम्हाला? A/B/C असं. पण आत्ताच आपण तर शिकलो की जेव्हा तुम्ही स्लॅश देता तेव्हा तुम्ही पेरेंट चाइल्ड सेपरेट करता. मग तो काय करेल की 3च्या आतमध्ये A, Aच्या आतमध्ये B, Bच्या आतमध्ये C असं नकोय आपल्याला सध्याला.
A, B, C. ठीक आहे. आता बघा हे जेव्हा सिच्युएशन्स असतात तेव्हा आपण काय करतो की आपल्याला 3च्या आतमध्ये पाहिजे म्हणून लिहायचं 3 स्लॅश. आता हे जे हा at same level directories presses separate. ओके, तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत काही क्वेश्चन्स आहेत? ठीक आहे, एक सिच्युएशन देते, परत थोडस विचार करून मला 5 सांगा. इथे बघा आपल्याकडे 3 आहे. ओके, 3च्या आतमध्ये माझ्याकडे ऑलरेडी ए आणि डी प्रेझेंट आहेत. मला काय करायचं की एक ई म्हणून अजून एक चाइल्ड क्रिएट करायचं आहे. ओके, आणि या तिघांमध्ये पण मला एक्स, वाय आणि झेड हे 3 डिरेक्टरी पाहिजे. म्हणजे ए मध्ये XYZ, डी मध्ये XYZ, ई मध्ये XYZ. ठीक आहे, तर कसं कमांड लिहिता मग? Cancel math. 3 slash 3x minus curly 8 braces. ADE x हा, ADE 20 curly braces close and then x comma y comma z. ओके, स्लॅश मॅम तिथे. हा slash. स्लॅश आणि कर्ली ब्रेसेस मध्ये एक्स कॉमा वाय कॉमा झेड. ठीक आहे, तर आता बघा आपण आतापर्यंत काय काय शिकलो की आपल्याला जर पेरेंट आणि चाइल्ड सेपरेट करायचे असतील तर आपण काय करणार की त्यांना स्लॅशेसने सेपरेट करणार. आणि जर आपल्याला एका लेवलला मल्टिपल सब डिरेक्टरी पाहिजे तर आपण काय करणार, त्यांना कर्ली ब्रेसेस मध्ये त्यांचे जे पण नाव आहेत ते कॉमनली मग सेपरेट करून देणार. ठीक आहे, आता बघा आपलं हे जे 3 आहे, 3च्या आतमध्ये आपल्याला पाहिजे म्हणून लिहिलं 3 स्लॅश. परत हे जे ए, डी आणि ई आहेत हे सेम लेवलला आहेत. ओके, म्हणून त्यांना कर्ली ब्रेसेस मध्ये कॉमा करून सेपरेट करून पास करून दिलं. आता हे जे XYZ आहेत हे ह्यांच्या आतमध्ये पाहिजे म्हणून परत स्लॅश दिलं. ओके, आणि देन XYZ अगेन सेम लेवलला आहेत म्हणून कर्ली ब्रेसेस मध्ये परत कॉमा देऊन त्यांना क्रिएट केलं. आता मला सांगा की बिफोर एक्झिक्युशन जर मी ह्या कमांड मध्ये पी न लावता ह्याला एक्झिक्यूट केलं तर ही कमांड रन होईल का फेल होईल? फेल होईल. रन होईल. फेल. फेल कशामुळे? काय रिझन आहे? It will not define the parent. काय मला नाही समजलं. XYZ पॅरेंट नाही भेटणार त्यांना. हा, parent define नाही होणार. करेक्ट. ओके, तर इथे बघा आपल्याकडे ही जी ई डिरेक्टरी आहे ही नाहीच आपल्याकडे. ओके, आणि आपण ह्या सेम कमांड मध्ये त्याला काय सांगतो की तू ईच्या आतमध्ये XYZ पण बनव. ठीक आहे, मग तो कमांड एक्झिक्यूट करताना काय करेल की ईला सर्च करेल, त्याला तर भेटणार नाही म्हणून आपली कमांड फेल होऊन जाईल. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण आपल्याला हायफन पी मग बेनिफिशियल असतं की कॉम्प्लेक्स पार्ट्स वगैरे असतील मग त्या सिच्युएशन मध्ये आपण त्यांना क्रिएट करून घेऊ शकतो. ठीक आहे, आता बघा एक्झिक्यूट केलं कमांड की त्यांनी काय केलं की ए मध्ये आधी XYZ बनवले, डी मध्ये XYZ बनवले, ई नव्हता तर आधी ई बनवला, मग परत ई मध्ये परत जाऊन XYZ क्रिएट करून दिले. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, अजून एक ह्याच्यात सिनारिओ बघूया. जर समजा मी अशी कमांड लिहिली mkdir -pv a स्पेस b स्पेस c, काय होते वाटेल?
काय होईल? 10 डिरेक्टरीज क्रिएट होतील. ओके, 3 डिरेक्टरीज जनरेट होतात. एकदा रन करून बघूया. ठीक आहे. तर बघा त्यांनी काय केलं की एकच नावात म्हणजे एकाच लेव्हलला 3 आपले वेगवेगळे डिरेक्टरीज क्रिएट केले. ठीक आहे. मग युजुअली कसं असतं की जेव्हा पण आपण कोणती पण पाथ देतो, कोणतीही कमांड असो युनिक्समध्ये गोइंग फॉरवर्ड पण लक्षात ठेवा, की जेव्हा पण आपल्या पाथमध्ये स्पेसेस येतात, तिथून ही कमांड ब्रेक होत असते आणि तिथून मग ही कमांड रीरन होत असते. म्हणजे ॲक्चुअलमध्ये ही कमांड काही अशा प्रकारे रन होते बघा. म्हणजे त्या ए नंतर त्याला स्पेस भेटतो, तिथून तो ब्रेक करतो आणि ए पर्यंतच आधी रन करतो. मग परत दुसरा राउंड तो रन करतो बी साठी. परत तो तिसरा राउंड रन करतो आपल्या सी साठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग हे ए, बी आणि सी 3 डिरेक्टरीज आपले क्रिएट होतील. ठीक आहे. आता पण माझ्याकडे एक रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, की मला काय करायचंय, एक डिरेक्टरी क्रिएट करायची ज्याचं नाव पाहिजे न्यू स्पेस एबीसी. आता हे कसं क्रिएट करू मग? रिक्वायरमेंट तर आहे की नावात स्पेस पाहिजे. नो स्पेस. ब्रॅकेटमध्ये जेव्हा तुम्ही ब्रॅकेटमध्ये देता ना, तर ते असं होईल. समजा कोणताही ब्रॅकेट द्या. लेट्स अजून तुम्ही कर्ली ब्रेस दिला. तर एक डिरेक्टरी तो अशी क्रिएट करेल, दुसरी डिरेक्टरी तो अशी क्रिएट करेल. सिंगल कोट मध्ये सिंगल कोट्समध्ये ॲब्सोल्युटली राईट. जसं बघा तुम्ही तुमचे पाथ पास कर हे तुमच्या जावामध्ये स्ट्रिंग व्हॅल्यूज पास करता बघा, की तुम्ही काय करता त्याला ॲज अ सिंगल एंटिटी दाखवण्यासाठी कोट्समध्ये मग पास करून देता. ठीक आहे. तर तसंच आपल्याकडे पण असतं, की तुम्हाला त्याला एक सिंगल एंटिटी शो करायचं म्हणून त्याला मग तुमच्या सिंगल कोट्समध्ये पास करायचं. डबल कोट्स पण करू शकतो, पण आपण आपलं स्टँडर्ड रूल्स जे आहेत त्या अकॉर्डिंग सिंगल कोट्स पास करत असतो. ठीक आहे. ते इथे बघा. रन केलं तर त्याने काय केलं, एक सिंगलच डिरेक्टरी जनरेट केली. आता समजा मला ह्या डिरेक्टरी आतमध्ये जायचंय, तर कमांड काय शिकलात आपण की सीडी स्पेस युअर डिरेक्टरी नेम. ठीक आहे. मग मी काय केलं सीडी आणि आपल्या डिरेक्टरीचं नाव टाकलं विच इज न्यू स्पेस एबीसी. ठीक आहे. अँड देन एंटर. तर तुम्हाला एरर शोकेस करतो विच इज टू मेनी आर्ग्युमेंट्स. ओके. आता हे असं का होतं? कारण आपल्या प्रोसेसरला समजत नाही की हे जे न्यू आणि एबीसी आहे हे सिंगल डिरेक्टरी आहे. तो काय विचार करतोय की न्यू एक वेगळीच डिरेक्टरी आहे आणि एबीसी एक वेगळीच डिरेक्टरी आहे. ठीक आहे. आता कोणताच प्रोसेसर असा नसतो की एका टाइमला तो 2 डिरेक्टरी आतमध्ये जाऊ शकतोय. म्हणून तो आपल्याला एरर शो करणार विच इज टू मेनी आर्ग्युमेंट्स. मग ह्याला पण आता ह्या डिरेक्टरीमध्ये जायचं असं सांगायचं असेल, तर आपल्याला सांगावे लागेल की बाबा हे न्यू स्पेस एबीसी काही 2 डिरेक्टरी नाहीत, ही सिंगलच डिरेक्टरी आहे. मग आपण परत त्याला सिंगल कोट्समध्येच पास करत असतो. ठीक आहे. बघा आला का विदाउट एनी एरर ह्या डिरेक्टरी आतमध्ये. कंडिशन काय आहे? The 9 times this number. हा नंबर येत समजलं? असतो. म्हणजे कंडिशन अप्लाय केला पण हा स्वप्नाला नंबर काही क्वेश्चन आहे का? ऑलराईट. इथेपर्यंत काही डाऊट्स कोणाला? हॅलो मॅडम. बोला. हा टेस्टिंग मध्ये वापरतात आपण. टेस्टिंग मध्ये युनिक्स कुठे यूज करतो? हे बघा कालच मी तुम्हाला क्लिअर केलं की हे जे युनिक्स असतं हे युजली इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर जॉब प्रोफाईल असतं आणि कुठे यूज करतात हा प्रश्न राहिला तर ते पण आपण काल डिस्कस केलं. ठीक आहे. हे लास्ट सेशनला परत एकदा पाहूया. ओके. युनिक वापरतच नाही तुम्ही. सॉरी. काय नाही काय. मॅडम युनिक्सचे टोटल किती सेक्शन्स आहेत? अजून 2 आहेत. ठीक आहे. काही डाऊट्स आहेत का ते विचारा. आणि बाकी आपण नंतर पण डिस्कस. हॅलो. हां. मॅम जर मला ए मध्ये एक्स पाहिजे, बी मध्ये वाय पाहिजे आणि सी मध्ये झेड पाहिजे, तर त्याला काय मेथड आहे? त्यास याच पद्धतीने करायचं.
हां, हे स्पेसेस देऊन तुम्ही मल्टिपल पाथ्स पास करू शकता. आता जर समजा तुम्हाला ए मध्ये एक्स, वाय, झेड असं वेगळं-वेगळं पाहिजे आणि एकच कमांड लिहायची आहे, तर असं लिहू शकता A/X, B/Y आणि युअर C/Z. ओके, ओके. थँक Always pass the names in single quotes before passing them in any commands. ऑल राईट. काही क्वेश्चन्स आहेत, डाउट्स आहेत कोणाला? ओके. इथे एक्झिक्यूट करून बघा मग. चलो, गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. Hello guys, take a 2 minutes break. We'll catch up at 8:33. Hello guys, good evening. Good evening, sir. Good evening, sir. Good evening, sir. Fine. क्या चल रहा था अपना? @ ऑफ बिफोर मेथड, @ आफ्टर मेथड एनोटेशन चल रहे थे शायद से, राइट? Yes, sir. Yes, हेलो, sir. फाइन. एक नया क्लास लेते हैं. ओके, प्राइस होते हैं यहाँ पे. फाइन. सो यहाँ पे कुछ एग्जीक्यूशन करके बताता हूँ अभी मैं आपको. फाइन. सो बेसिकली अभी एक छोटा सा एक लॉगिन वेरीफाई सिनारियो में फिर से एक बार डिस्कस कर रहा हूँ आपके साथ. जस्ट अ सेकेंड.
verify login functionality. Okay, verify login functionality. So ये चीजें मैंने आपके साथ ऑलरेडी डिस्कस की है कि अपने लिए कुछ प्री कंडीशंस पहले लगने वाली है, जैसे कि ब्राउजर ओपन करना और यूआरएल ओपन करना और लॉगिन एक्टिविटी परफॉर्म करके देखना। और अपनी जो मेन कंडीशन है वो मेन कंडीशन, मेन वैलिडेशन जो है ये अपना रहेगा कि आपकी टेस्ट केस पास हो रही है कि फेल हो रही है, ये चेक करना। ये अपना मेन टारगेट है, इस पे थोड़ा सा आपको फोकस करना है। और आपकी फिर कुछ पोस्ट कंडीशंस रह सकती है, जैसे कि लॉग आउट करना और आपका ब्राउजर जो है ब्राउजर को क्लोज करना। ये चीजें मैं आपको ऑलरेडी बता चुका हूँ और इसको अपन कैसे अप्रोच कर रहे हैं ये भी मैंने आपको बताया था कि अपन जो प्री कंडीशंस रहती है ये अपने मेन एग्जीक्यूशन का पार्ट नहीं रहती। सो इनको अपन कौन से एनोटेशन में रखेंगे फिर? बिफोर मेथड। और जो मेन टेस्ट केस रहती है अपनी, ये कहाँ पे रखेंगे अपन? @टेस्ट एनोटेशन। और जो पोस्ट कंडीशंस रहती है उनको अपन कहाँ पे रखेंगे? @after मेथड। ओके, सेम एग्जीक्यूशन करके दिखा रहा हूं मैं अभी आपको कि पब्लिक वॉइड एक सेटअप मेथड लेते हैं जहां पे पूरा प्री कंडीशंस अपन सेटअप करेंगे। कौन सी प्री कंडीशंस? जैसे कि ब्राउजर ओपन करना, ब्राउजर ओपन करेंगे, यूआरएल ओपन करेंगे और लॉगिन एक्टिविटी परफॉर्म करेंगे, लॉगिन एक्टिविटी भी परफॉर्म करेंगे। सो ये एक सेटअप मेथड होगी। सो ये सबसे पहले होनी चाहिए। सो दैट्स व्हाई आई एम एडिंग दिस अंडर बिफोर मेथड एनोटेशन। बिफोर मेथड एनोटेशन के पहले मैं इसको यूज कर रहा हूँ, टेस्ट एनजी से इंपोर्ट भी करते हैं। उसके बाद मैंने आपको बोला कि मेरी एक मेन टेस्ट केस रहेंगी, पब्लिक void verify login फंक्शनैलिटी रहेंगी, जो जिसमें मैं मेरी टेस्ट केस जैसे कि लॉगिन फंक्शनैलिटी चेक करूंगा और मैं वहां से डिसाइड करूंगा लॉगिन फंक्शनैलिटी चेक करूंगा कि आपकी टेस्ट केस पास हो रही कि फेल हो रही है। आपकी टेस्ट केस पास हो रही है कि फेल हो रही है, मैं वो आपको जज करूंगा यहां से। जस्ट गिव मी अ सेकंड। फाइन। सो ये अपन एक अपने एनोटेशन में रखेंगे, इसका नाम है @टेस्ट एनोटेशन। ओके, सो ये @टेस्ट एनोटेशन के अंदर मैं इसको रखता हूँ। टेस्ट एनजी से इंपोर्ट करते हैं। क्या प्रॉब्लम है भाई? सॉरी, क्या दिक्कत क्या हो गई अपनी यहाँ पे? फाइन। और डिवाइड वगैरह का मल्टीप्लिकेशन का कुछ इश्यू होगा। फाइन। और फिर बाद में मैं मेरी एक मेथड बनाता हूँ जहां पे मैं पोस्ट एक्टिविटी परफॉर्म करता हूँ। पोस्ट एक्टिविटी जैसे पोस्ट एक्टिविटी आ सकता है कोड कि आप लॉग आउट एक्टिविटी परफॉर्म करो सर। ओके, लॉग आउट एक्टिविटी, और आप ब्राउजर को क्लोज भी कर सकते हो, ब्राउजर को क्लोज कर सकते हो। सो ये एग्जीक्यूशन कैसे होगा तो आपको पता है, ये कल भी मैंने ट्राई करके बताया था। सो एग्जीक्यूशन जो है, ये एग्जीक्यूशन आपको पता है हमेशा पहले आपका ब्राउजर यानी जो बिफोर मेथड के अंदर कोड है वो बिफोर मेथड का कोड एग्जीक्यूट होगा, आप देख पा रहे हो यहाँ पे। उसके बाद @टेस्ट का कोड रन होगा आपका, जो आपका मेन सिनारियो रहता है।
जो आपकी मेन टेस्ट केस रहती है, और उसके बाद आपने आफ्टर मेथड यूज नहीं किया यहाँ पे। ओके, ये आफ्टर मेथड, या आफ्टर मेथड का कोड मैं यहाँ पे एनोटेशन ऐड कर देता हूँ। ओके, और एक बार फिर से एग्जीक्यूट करता हूँ। सो अगर आप अभी ऑब्जर्व करोगे तो आपको एक आइडिया आ जाएंगी। जस्ट चेक इट आउट कि आपका पहले ब्राउजर ओपन हो रहा है, यानी बिफोर मेथड का कोड एग्जीक्यूट हो रहा है, बाद में आपकी टेस्ट केस एग्जीक्यूट होंगी, और बाद में आपका लॉग आउट एक्टिविटी यानी आफ्टर मेथड का कोड एग्जीक्यूट करेंगे। और यहाँ पे आपकी टेस्ट केस कितनी रन हो रही है सर? कितनी टेस्ट केसेस पे काम कर रहे हो आप? एक। वन टेस्ट केस। ओके, एक टेस्ट केस पे अपन यहाँ पे काम कर रहे हैं। अभी मैं सिंपली क्या करता हूँ, सेम चेंजेस आपको अपने प्रोग्राम में करके दिखाता हूँ। ओके, सो आपके पास एक वेरीफाई लॉगिन फंक्शनलिटी का कोड था। ये वेरी लॉगिन फंक्शनलिटी का जो कोड है, ये कोड अपन रखते हैं 3 मेथड्स में, 3 एनोटेशंस में, बिफोर मेथड, आफ्टर मेथड और @test एनोटेशन। सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, ये सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी से लेके जहां तक आप लॉगिन नहीं करते हो, ये लॉगिन तक का कोड आप, चलो लॉगिन के बाद का जो स्क्रीनशॉट है, ये स्क्रीनशॉट तक का कोड आप सिंपली कहाँ पे रखोगे फिर, या फिर मुझे ये स्क्रीनशॉट बाद में लेना है, ऐसे समझो आप। लॉगिन तक का कोड मैं कहाँ पे रखूँ फिर, कौन से एनोटेशन के अंदर रखूँ? बिफोर मेथड। annotation. आई एम ऑडिबल? यस सर, यस, बताओ कहाँ पे रखूँ? बिफोर मेथड बिफोर मेथड। पब्लिक वॉइड सेट मेथड, सेटअप मेथड के अंदर ये कोड रखते हैं। ओके, और ये सेटअप मेथड को एनोटेशन देता हूं मैं बिफोर मेथड एनोटेशन। बिफोर मेथड को टेस्ट एनजी से इंपोर्ट करता हूं, और ये स्क्रीनशॉट प्रॉब्लम देगा, यस, और डिक्लेरेशन थ्रो कर दो, कुछ भी नहीं, स्क्रीनशॉट आ जाएगा आपका, डोंट वरी। अभी @test एनोटेशन में मैं सिंपली वैलिडेशन रख रहा हूँ कि मेरी टेस्ट केस पास होने वाली है, नहीं होने वाली। और जो ड्राइवर डॉट क्विट वगैरह जो है, ड्राइवर डॉट क्विट वगैरह जो है, अपन ये रखेंगे पब्लिक स्टैटिक, पब्लिक वॉइड, Tear down. पब्लिक वॉइड टीयर डाउन मेथड। टीयर डाउन मेथड बोले तो अपना पोस्ट एक्टिविटीज ऐसे कंसीडर कर। ओके, यहाँ पे आप लॉग आउट का भी कोड यूज कर सकते हो। यहाँ पे ड्राइवर प्रॉब्लम दे रहा है, क्यों दे रहा हूँ ड्राइवर प्रॉब्लम? देखो यहाँ पे भी ड्राइवर प्रॉब्लम दे रहा है, क्यों दे रहा हूँ ड्राइवर प्रॉब्लम? ग्लोबली डिक्लेयर करना। बढ़िया, इस सर इसको ग्लोबली डिक्लेयर करो, सिर्फ इसको सिंपली ग्लोबली डिक्लेयर कर लेते हैं, दैट्स इट। आपके इश्यूज सॉल्व हो जाएंगे। ओके, आपके इश्यूज सॉल्व हो जाएंगे, और ये का एक्टिविटी आप यहाँ पे परफॉर्म कर सकते हो। आप एक काम कर सकते हो, सिंपली यहाँ पे लॉग आउट का भी कोड रख दो। ओके, लॉग आउट का भी कोड रख देते हैं। मैं सिंपली लॉग आउट का कोड कॉपी कर, ब्राउजर क्लोज करते हैं, सिर्फ फिलहाल इतना मैं फोकस करता हूँ, बाद में मैं आपको बताता हूँ। फाइन, सो मैंने अभी आपको उसको थोड़ी देर के बाद आते हैं। बिफोर मेथड में सेटअप पूरा, @test में मेरा मेन एग्जीक्यूशन, मेरे टेस्ट का नाम है लॉगिन फंक्शनलिटी चेक करना, और ये मेरा टीयर डाउन जहाँ पे मैं ब्राउजर को क्लोज कर रहा हूँ। ये एग्जीक्यूट होता है कि चेक करते हैं अपना रेगुलर वाला, ये रेगुलर वे में एग्जीक्यूट होता है कि चेक करते हैं। आफ्टर एनोटेशन रह गए। सॉरी, आफ्टर ओह मेथड। सॉरी, ये आफ्टर मेथड एनोटेशन लिखने का रह गया मेरा यहाँ पे भी। येस. सर वेब ड्रायव्हर पण प्रायव्हेट करायचं होतं ना. वो पॉम में करते थे, यहाँ पे जरूरत नहीं है उसको अभी कर, ठीक है। हेलो येस सर. हेलो,
फाइन, लेट्स रन द प्रोग्राम। फॉर्म में मेरे कुछ भी चेंजेस नहीं है, फॉर्म जैसे के वैसे ही है। मैं चेंजेस कर रहा हूँ सिर्फ और सिर्फ क्लासेस में। एग्जीक्यूशन होता है क्या, एट द रेट ऑफ बिफोर मेथड एट द रेट टेस्ट, हो रहा है क्या मेरा एग्जीक्यूशन, हो रहा है टेस्ट एग्जीक्यूशन अपना। Yes. 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 एक टेस्ट में पास हो रही बता रहा है, लेकिन मैंने कल बताया था असर्शन खत्म होने तक नहीं बताएंगे। क्या नाम था आपके एट द रेट टेस्ट एनोटेशन के अंदर जो सिनारियो आप एग्जीक्यूट कर रहे थे उसका? Login. Login functionality. लॉगिन फंक्शनल। ओके, सेम ट्राई करेंगे, सेम ट्राई करेंगे वेरीफाई लॉग आउट के अंदर, वेरीफाई लॉग आउट के अंदर सेम ट्राई करेंगे। सो मैं सेटअप में कहाँ तक लिख रहा हूँ सिर्फ? Login button Login. click करते हैं। लॉगिन तक लिख रहा हूं मैं। ओके, सो अभी अपन बाकी की स्टोरीज, बाकी के सिनारियोस वर्कआउट करने की कोशिश करते हैं। मैं क्या करता हूं, सिंपली एक एनोटेशन लिखते हैं एट द रेट बिफोर मेथड, दूसरा एनोटेशन लिखते हैं जस्ट अ सेकेंड एट द रेट टेस्ट एनोटेशन, तीसरा एनोटेशन लिखते हैं एट द रेट आफ्टर मेथड। ओके, एट द रेट आफ्टर मेथड। अभी कोड डिवाइड करेंगे, आपने जो सीना डिवाइड करते हैं। पहला वेरीफाई लॉगिन फंक्शनैलिटी। क्या क्या कोड रखा आपने बिफोर मेथड में? ब्राउजर ओपन करना, यूआरएल ओपन करना, यूआरएल ओपन करने के बाद आपने क्या कोड रखा? लॉगिन एक्टिविटी का भी कोड रखा, बराबर है। लॉगिन एक्टिविटी का भी कोड रखा क्या आपने? Yes. हेलो, हाँ या ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सो ये कोड आपने यहाँ पे रखा है सर, फाइन। वैलिडेशन में आपने यहाँ पे सिर्फ लॉगिन का वैलिडेशन रखा मैंने, फाइन, नो प्रॉब्लम, कुछ भी प्रॉब्लम नहीं है, जस्ट गो अहेड। आफ्टर मेथड में क्या रखा आपने? फिलहाल तो ब्राउजर क्लोज करने का कोड रखा। ये हो गई आपकी पहली सिनारियो, ये हो गया आपका पहला सिनारियो। लेट्स गो फॉर सेकंड सिनारियो, वेरीफाई लॉग आउट फंक्शनैलिटी। क्या रखोगे आप बिफोर मेथड में वहां पे? ब्राउजर ओपन Browser open URL open and login. ब्राउजर यूआरएल लॉगिन एक्टिविटीज। आप टेस्ट एनोटेशन में क्या रखो? लॉग आउट वैलिडेशन। यस, पहले लॉग आउट करोगा आप, लॉग आउट का कोड रखो ना पहले आप। ओके, लॉग आउट का कोड रखो और फिर लॉग आउट के लिए वैलिडेशन Validation. और पोस्ट एक्टिविटी, सॉरी, और पोस्ट कंडीशंस में क्या रखोगे आप? ब्राउजर को क्लोज करना। क्लियर है? Yes, sir. ओके, लेट्स ट्राई इट आउट। इसको ट्राई करते हैं पहले। लॉग आउट फंक्शनलिटी ट्राई करता। सो यहाँ एक्टिविटी लॉगिन बटन तक क्लिक करने, ये करता हूं मैं पब्लिक वॉइड सेटअप। क्या नाम रखा था आपने? सेटअप। सेटअप में ये कोड रखता हूं मैं। ओके, सेटअप में ये कोड रखते हैं और ये सेटअप कौन से एनोटेशन के अंदर यूज करते हैं?
Before method operation. बिफोर मेथड के अंदर रखते हैं। फाइन। अभी सर टेस्ट एनोटेशन में क्या रखते हैं? देखो कॉमन कोड रखने की कोशिश कर रहा हूँ। लॉगिन एक्टिविटीज तक यहाँ पे अभी जो लॉग आउट कर रहे हो लॉग आउट रखो आप टेस्ट में, कुछ प्रॉब्लम नहीं है। ओके, लॉग आउट एक्टिविटी रख रहे आप ब्राउजर को क्लोज करना। इसको मैं यूज करता हूँ आफ्टर मेथड एनोटेशन। ये दूसरा सिनारियो है मेरा, इसलिए फिर से वो चीजें मैं यहाँ पे एग्जीक्यूट कर रहा हूँ। टेस्ट एनोटेशन से इसको इंपोर्ट करते हैं। ओके, तो दिक्कत दे रहा है, दिक्कत दे ड्राइवर को अपन सिंपली क्या करते हैं, जस्ट सेकेंड, 1 2 3। ये ड्राइवर जो है, ये ड्राइवर को सिंपली मैं क्या करता हूँ, ग्लोबली डिक्लेयर करते हैं। दैट्स इट। सो ये ड्राइवर को मैं यहाँ पे ग्लोबली डिक्लेयर कर रहा हूँ। फाइन। सो ये अपना लॉग आउट एक्टिविटी का कोड एग्जीक्यूट करेगा क्या? फिर देखो बिफोर मेथड में सेटअप, पूरा सेटअप रखा लॉग इन करना। टेस्ट में मैं आओ और आप क्विट का कोड रख रहा हूँ। इसको एग्जीक्यूट करके देखते हैं, एग्जीक्यूट होता है क्या चेक करते हैं। लॉग आउट करता है कि चेक करते हैं। किया इसने लॉग आउट, कुछ भी प्रॉब्लम आया आपको, कहीं पे भी एक्सेप्शन आया, कुछ भी प्रॉब्लम आया आपके कोड में, एक टेस्ट केस आपने एग्जीक्यूट की, बोल रहा है ये लॉग आउट फंक्शनैलिटी क्लियर है? Yes. ओके, सेम चीज है थर्ड सिनारियो के लिए भी चेक करते। कौन सा है थर्ड सिनारियो आपका? होम पेज। एक्टिविटी करोगे क्या? Yes. मेरा आवाज आ रहा है प्रॉपरली आप लोगों को? यस थोड़ा थोड़ा ब्रेक हो रहा है बीच में। ब्रेक होते सर थोड़ा थोड़ा। ब्लर है सर। जस्ट अ सेकेंड, हाँ सर, आपका आवाज ब्रेक हो रहा है सर। जस्ट अ सेकेंड, जस्ट अ सेकेंड। Am I audible? यस सर। यस Yes, and now audio. यस सर। मेरी थर्ड सिनारियो है सिंगल प्रोडक्ट ऐड टू कार्ट फंक्शनैलिटी, ब्राउजर बैग वाला प्रोडक्ट। इसमें लॉगिन, ब्राउजर ओपन, यूआरएल ओपन और लॉगिन एक्टिविटी करोगे आप? Yes. यस सर। टेस्ट एनोटेशन में क्या रखोगे आप बताओ मुझे, कौन सा कोड रखोगे टेस्ट एनोटेशन में? ऐड टू कार्ट। वो प्रोडक्ट को ऐड टू कार्ट करेंगे ना सर अपन, तो प्रोडक्ट को क्लिक, और प्रोडक्ट को क्लिक करेशन भी लगाएंगे सर, बराबर है? वैलिडेशन भी लगाओगे ना आप यहाँ पे ही? यस और Yes, sir. पोस्ट कंडीशन में क्या रखोगे आप? ब्राउजर को क्लोज करना। लेट्स चेक सिंगल प्रोडक्ट ऐड टू कार्ट फंक्शनैलिटी। ये ब्राउजर ओपन करने से लेके ब्राउजर, हाँ, ब्राउजर ओपन करने तक का जो कोड है ये मैं रखता हूँ पब्लिक वॉइड, कौन सी मेथड? Setup. सेटअप मेथड में ये कोड रखता हूँ। ये जो वेब ड्राइवर है इसको ग्लोबली डिक्लेयर करते हैं
क्योंकि ये तीनों भी जगह यूज होने वाला है अभी यहाँ पे, दैट्स व्हाई वी आर डिक्लेयरिंग इट ग्लोबली। ओके, और ये सेटअप मेथड के लिए कौन सा एनोटेशन यूज करोगे आप? बिफोर बिफोर annotation. मेथड। बिफोर मेथड का एनोटेशन यूज करेंगे सर। फाइन। अभी मेरे टीयर डाउन में सॉरी टेस्ट में क्या है देखो। टेस्ट में सर आप पहले तो बैक बटन पे क्लिक करो और फिर सर वो वैलिडेशन चेक करो कि वो प्रोडक्ट चेक ऐड टू कार्ट हो रहा है कि नहीं हो रहा है। उसके बाद आप क्या करते हो जरा बताओ मुझे। उसके बाद अपन क्या करते हैं, ब्राउजर को क्लोज कर देंगे। तो टीयर डाउन पब्लिक वॉइड टीयर डाउन, टीयर डाउन में मैं ब्राउजर क्लोज करने का कोड रखता हूँ और इसको अपन एनोटेशन देते हैं आफ्टर मेथड एनोटेशन। जो चीजें मैंने आपको प्रैक्टिस पे करके दिखाई थी सेम चीजें मैं आपको यहाँ पे भी एग्जीक्यूट करके दिखा रहा हूँ। कहीं पे भी एरर नहीं हो रहा है, ये प्रोग्राम यहाँ पे ऐसे एग्जीक्यूट हो जाएगा। सो आपको भी आज सेम यही करना है कि आपका जो कोड है वो ब्रेक करना है बिफोर मेथड, आफ्टर मेथड और @टेस्ट एनोटेशन में। कुछ तो भी एरर दे रहा है, अगर एरर समझना है तो सेम लाइन नंबर 74 में कुछ तो भी प्रॉब्लम दे रहा है। वेरीफाई बैक प्रोडक्ट लाइन नंबर 74 में कुछ तो भी प्रॉब्लम है। चेक करते हैं लाइन नंबर 74 कहाँ पे है अपनी। सो लाइन नंबर 74 में प्रॉब्लम दे रहा है कि एक्स्ट्रा करली ब्रैकेट लगाया मैंने। फाइन, उसको निकाल दिया मैंने और चेक करते हैं। एक प्रोडक्ट ऐड हो गया आपका और आपने प्रोग्राम एग्जीक्यूट किया, कहीं पे भी प्रॉब्लम नहीं आ रहा है, कहीं पे भी एक्सेप्शन नहीं आ रहा है, एक टेस्ट केस रन हो गई है आपकी। सो ये बिफोर मेथड आफ्टर मेथड अपन यूज कर सकते हैं फिर यहाँ पे अपने प्रोग्राम Yes. में। यस सर। यस सर। ओके, यस सर। सेम जो मल्टीपल वाला प्रोडक्ट है वो मल्टीपल के लिए भी मैं सेम यही चीजें वर्कआउट करूंगा। सो ये मेरा लॉगिन वाला, ये लॉगिन वाला था मेरा पहला सिनारियो। ओके, लॉगिन वाला, ये लॉगआउट वाला सिनारियो और ये सिंगल प्रोडक्ट वाला भी सिनारियो ऐसा ही रहेगा और मल्टी प्रोडक्ट वाला सिनारियो भी ऐसा ही रहेगा। मल्टी वाले में मैं सिर्फ चेंजेस कर देता हूँ अभी। ओके, सेम लॉगिन तक का कोड अपन सेटअप मेथड में रखते हैं। जस्ट सेकेंड, वेब ड्राइवर पब्लिक वॉइड सेटअप मेथड में ये कोड रखता हूं मैं। यहाँ पे वेब ड्राइवर इनिशियलाइज करते हैं, डबल डबल डिक्लेयर करने की जरूरत नहीं है उसको। इसके बाद मेरा वेब ड्राइवर होना चाहिए, इसको आपको अच्छे से याद रखना है। ड्राइवर मल्टीपल टाइम ड्राइवर डिक्लेयर नहीं कर पाऊंगी। फिर टेस्ट में आप और प्रोडक्ट करो और लूप वगैरह चला के सिनारियो पे चेक करोगे आप। जैसे आप सिनारियो चेक होता है, वो सिनारियो आपने रखा @टेस्ट में, उसके बाद आप यूज करोगे वॉइड टीयर डाउन मेथड और टीयर डाउन मेथड में आप सिंपली टाइप करोगे। कौन सा एनोटेशन यूज करोगे आप? आप
कोड रिपीट, तो कोड सर अपन रिपीटेड लिख रहे हैं। अब देखो ना, लॉगिन का कोड, लॉग आउट का कोड, सिंगल प्रोडक्ट, मल्टीपल प्रोडक्ट, इन सभी के लिए प्री कंडीशन सेम है सर, पोस्ट कंडीशन सेम है सर। तो फिर मुझे ये बताओ कि ये रिपीटेड कोड क्यों लिख रहे हैं? इसको अपन रिमूव करने की कोशिश करते हैं। ये रिपीटेड कोड को रिमूव करने की कोशिश करते हैं। कैसे करेंगे? तो अपन सिंपली क्या करते हैं, एक क्लास बनाते हैं। अपन सिंपली क्या करेंगे, एक क्लास बनाए, क्लास से कुछ चीजें, ये जो कॉमन कोड है वो पर्टिकुलर वो क्लास में रखेंगे, वो जो कॉमन कोड है मैं वहां पे रखता। ओके, जैसे कि अभी आप देखो, अपन क्या करते हैं, एक बेस क्लास बनाएंगे, टेस्ट बेस क्लास। टेस्ट बेस क्लास में अपन अपना जो कोड है, कौन सा कोड सर, ये वाला कोड आपका, आप जो ब्राउजर वगैरह ओपन कर रहे हो वो कोड, ये बिफोर मेथड का कोड, ये बिफोर मेथड का कोड अपन ये बेस क्लास में रखते हैं। ओके, सो मैं एक बेस क्लास प्रिपेयर करूंगा, ये बेस क्लास के अंदर ये बिफोर मेथड का कोड यूज करूंगा, और अपन क्या करेंगे, और ये आफ्टर मेथड का कोड भी मैं वहां पे रखूंगा, आफ्टर मेथड का कोड भी मैं वहां पे रखता। ओके, सो बेसिकली ये मैं मेरा ऐसे टेस्ट बेस क्लास बनाने वाला हूँ। ओके, अभी मेरे पास 4 सिनारियोज हैं। ओके, पहला सिनारियो लॉगिन फंक्शनैलिटी, दूसरा सिनारियो लॉग आउट फंक्शनैलिटी, तीसरा सिनारियो सिंगल प्रोडक्ट ऐड टू कार्ट, और चौथा सिनारियो मल्टीपल प्रोडक्ट ऐड टू कार्ट। चौथा जो सिनारियो है वो मल्टीपल प्रोडक्ट वाला है, मल्टीपल प्रोडक्ट वाला। ऐसे मल्टीपल सिनारियोज आप लोगों ने भी बनाए होंगे। अभी मैं क्या करता हूँ, मेरा जो क्लास है, जो बेस मेन टेस्ट क्लासेस है, मेन टेस्ट क्लासेस, वो मेन टेस्ट क्लासेस में ये टेस्ट जैसे कि वैसे ही रहने देता हूँ, यानी जो @टेस्ट के अंदर ये कोड ऐसे ही रहने देता हूँ। एक सेपरेट क्लास बनाऊंगा। अभी ये सेपरेट क्लास अपन यहाँ पे इनहेरिट करेंगे। तो इनहेरिट करने के बाद ये बिफोर मेथड, आफ्टर मेथड और लॉगिन फंक्शनैलिटी, ये हो जाएंगे आपके चाइल्ड के पार्ट, चाइल्ड की मेथड्स हो जाएंगी। अभी ये चाइल्ड की मेथड जब हो जाएंगी, तब आपका एग्जीक्यूशन कैसे रहेगा, क्या रन होगा, पहले बिफोर मेथड रन होगा, @टेस्ट रन होगा, कि आफ्टर मेथड रन होगा? बिफोर मेथड। बिफोर मेथड। बिफोर मेथड, फाइन। चलो, अच्छा हुआ आपने आंसर तो भी दिया। सर मैंने एक वेरीफाई लॉगिन फंक्शनैलिटी में कोड रखा था अभी,